घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज। विचारतो कर्नाटक मध्ये का लावायचं नाही, कशामुळे लावायचं? आम्ही का भारतीय नाही का? आम्ही का भारतीय नाही का? आम्ही का भारतीय नाही का? आम्ही काय हे आहे काय? मध्ये व्यापार मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्याचा काल निप्पाणी शहरामध्ये गडिंग्लजच्या व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल आज सर्व गडिंग्लजकरांनी एकत्रित येत निषेध मोर्चा काढला। आसिफ बोजगर आणि त्याचा भाऊ मच्छी व्यवसाय करण्यासाठी निप्पाणी येथे गेले असता तेथील काही स्थानिक पुढारी व व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या मालाची इस्कटी केली, त्यांच्या गल्ल्यातील पैसे घेतले आणि हा सगळा झालेला संबंधित प्रकार मला फोनद्वारे आसिफने कळवला आणि मी लगेचच आपल्या गडिंग्लजच्या सर्व जे राजकीय पुढारी आहेत त्यांच्या कानावर घालून PI साहेबांना फोन केला की असं आपल्या गडिंग्लजमधील एका व्यापाऱ्याला निप्पाणीमध्ये मारहाण करून त्याच्या मालाची माल हा उद्ध्वस्त केलेला आहे। वास्तविक हा प्रकार निंदनीय आहे। गेलेलो बाजारला आणि अचानक येऊन आम्हाला मारहाण केली, मारहाण करून दुकान इसकटून तुमचे पैसे सगळे काढून घेतले। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनमध्ये आमची NC घेतली। राजकीय पक्षाने जिथं वळण लावून आहे की नाही दमदटी करायला लागले की असं इथं तुम्हाला या जमत नाही, तुम्ही लावायचं आणि महाराष्ट्र आधीमध्ये जाऊन लावायचं। मी ते डायरेक्ट राजकीय वळण लावायला लागले तर यायचं नाही करायचं नाही, आम्ही सांगाल की तुम्ही ऐकायचं। तुमचा कितीचा गल्ला त्यांनी हे केला? कमीत कमी 25,000 रुपये गल्ल्यात होता, माल 50,000 रुपये होता। हां, त्याचं सगळ्याचं नुकसान झालं। सगळं नुकसान झालं। पाच-सहा महिने झाला हा त्रास तिथे आमच्या गडिंग्लजच्या व्यापाऱ्यांना निप्पाणीमध्ये होतच होतं। त्याच्या जे वाडीनगर जो कोणी विनायक वाडे त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं, तिने सुद्धा त्यावेळेला अरे तुझी भाषा करून ते टाळलं, तुम्ही गडिंग्लजकर तिथे येऊन व्यवसाय करायचा नाही आणि आमच्या फक्त निप्पाणी आहे। तर मला त्यांना तेवढंच सांगायचं आहे की हा भारत देश आहे आणि भारत देशामध्ये भारत नागरिक कुठेही जाऊन व्यवसाय त्या व्यापाऱ्यांना असेल, तिथल्या सर्व त्यांच्या पुढाऱ्यांना असेल माझा सूचक इशारा आहे की इथून पुढच्या काळामध्ये जर गडिंग्लज शहरातील व्यापाऱ्याला जर तुम्ही अन्याय केला तर तुमच्या देखील इथं व्यापाऱ्याला जशाच तसं गडिंग्लज शहर म्हणून आम्ही उत्तर देऊ आणि येणाऱ्या काळात समंजसी भूमिका घ्या आणि आपला म्हणजे व्यापार करणाऱ्या माणसाला व्यापार करू द्या, मदत करू द्या। मग तुमचे व्यापारी असतील त्यांना आम्ही सहकार्य करू आणि आमचे व्यापारी असतील तर तुम्ही सहकार्य करा, एवढीच मी या निमित्तानं त्यांना धमकी वजा इशारा देतो। मालाचं नुकसान नाही होतं हे जबाबदारी आपण घ्या। जो व्यापारी बाहेरने येणार आहे, जोपर्यंत निप्पाणीपणील जो प्रकार आहे तो पूर्णपणे शांत होत नाही, त्याच्यातनं मार्ग निघत नाही, तोपर्यंत निप्पाणीच्या व्यापाऱ्यांना इथं व्यापारासाठी बंदी असणारच आहे। आपण कसं निप्पाणीमध्ये जाऊन व्यापार उद्योग व्यवसाय करतो तसं निप्पाणीकर गडिंग्लजच्या बाजारपेठेत पण पोटं भरण्यासाठी येतात। आपल्या व्यापाऱ्यांना जर कार्य म्हटलं तर तिथल्या व्यापाऱ्यांना आम्ही इथं कार्य म्हणल्याशिवाय राहणार नाही। हे कुठलं निप्पाणीवाले लावायचं नाही, निप्पाणी बंद। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।